आंबेपूर गटात भाजपच्या चित्रा पाटील आघाडीवर आहेत, तर सिंधुदुर्गात एक वेगळं चित्र. माडखोलमध्ये तिन्ही अपक्ष उमेदवार जिंकलेत, त्यामुळे जिकडे ज्या सिंधुदुर्गमध्ये सध्याच्या घडीला भाजप पुढे जाताना आपल्याला दिसते, तिकडे 3 अपक्ष देखील जिंकतायत. त्यामुळे ही नेमकी काय गणितं होती आपल्याला बघावं लागेल. सोलापुरातनं मोठी बातमी, मोहिते पाटलांना धक्का बसतोय, तर ती अपडेट आपल्याला घ्यायचीच आहे. पण तुर्तास पुन्हा एकदा आकडेवारीवर आपण नजर टाकूया. जिल्हा परिषदेची आकडेवारी, एकूण जागा 731 ठिकाणचे कल जे आहेत ते समोर आलेले आहेत. भाजप 78, शिवसेना 42, राष्ट्रवादी 48. त्यामुळे राष्ट्रवादी देखील आता अर्धशतकाच्या दिशेने आहे, उंबरठ्यावर आहे. रायगडचा देखील इकडे कल जो आहे तो समोर आलेला आहे. 237 कल सध्याच्या घडीला समोर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 85 ठिकाणी भाजप, शिवसेना 46, राष्ट्रवादी 49, काँग्रेस 22, ठाकरे सेना 16. तर मोठी बातमी, सोलापूरमधनं मोहिते पाटील यांना धक्का बसतोय. गुरसाळे गणातनं अर्जुन सिंह मोहिते पाटील हे पराभूत झाले आहेत. सोलापुरातली अत्यंत मोठी अपडेट आहे. अर्जुन सिंह मोहिते पाटील हे पराभूत झालेले आहेत गुरसाळे गणातून. सोलापूरमधली अपडेट. आणि या मोठ्या राजकीय घराण्यांसाठी खूप प्रतिष्ठेची निवडणूक असते, जशी अर्थातच ती मोहिते पाटलांसाठी सुद्धा आहे. मोहिते पाटलांसाठी अर्जुन सिंह मोहिते पाटील हे पराभूत होणं अनेक अर्थांनी महत्वाचं मानलं जातं आहे. खरं तर धक्कादायक मानलं जात आहे. सिंधुदुर्गाच्या माडखोल गटातनं 3ही अपक्ष उमेदवार विजयी झाल्याचं आपण पाहतोय. सोलापूरच्या बार्शी आळगाव गणामध्ये भाजप उमेदवार सुरेखा मुंढे यांचा विजय झालाय. धाराशिवच्या भूम पखरूड गणामध्ये वंचितच्या प्रियंका यांनी बाजी मारल्याचं चित्र आहे. माढाच्या मानेगाव गटामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांचा विजय झालाय. काका विरुद्ध पुतण्या अशी एक प्रकारे लढत आपल्याला इथे पाहायला मिळालेली होती. पृथ्वीराज सावंतांनी सुद्धा तानाजी सावंत यांना आव्हान दिलेलं होतं. माढ्यामधनं तानाजी सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांचा विजय होतो आहे. 239 जागांचे कल आपल्या हाती आलेत 731 जागांपैकी, आणि 125 पंचायत समित्या आहेत, त्यापैकी 8 जागांचे कल आपल्या हाती येत आहेत. सिंधुदुर्गातनं काही निकाल हे चक्रावून टाकणारे निकाल आहेत. सोलापूरच्या बार्शी मधनं सुद्धा एक निकाल समोर येतोय. तानाजी सावंतांचे पुतणे विजयी झालेत, ही सुद्धा एक महत्वाची अपडेट म्हणावी लागेल. आंबेपूर गटात रायगडच्या भाजपच्या चित्रा पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे. तर आणखी एक अपडेट ती येते, ती म्हणजे मगाशी आता जो मोहिते पाटील यांना धक्का आपण जे म्हटलं, तर ते जे अर्जुन सिंह मोहिते पाटील आहेत, तुला आठवत असेल परवाच बातमी आली होती, मुलाला घेऊन गेले होते मतदान केंद्रावर. ते 2 इन्सिडेंट जे आले होते त्यातला एक तो इन्सिडेंट होता, आणि त्यांचा निकाल आता हा समोर आलेला आहे. तर बरीच टीका झाली होती, लहान मुलांना अशा प्रकारे मतदान केंद्रावर घेऊन जाणं, मग ते आचारसंहितेत बसतं का, आणि या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या. बरीच टीकाही झाली होती. तर तो निकाल आपल्याला समोर आला. 263 कल सध्याच्या घडीला समोर आलेले आहेत 731 पैकी. भाजप 101, शिवसेना 48, राष्ट्रवादी 56. त्यामुळे राष्ट्रवादी आता 50 पार गेलेली, अर्धशतक राष्ट्रवादीचं. तर भाजपचं शतक कलांचा विचार केला तर फलकावर लागलाय. शिवसेना देखील अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे, 49 जागी आघाडी. काँग्रेस 22, ठाकरे सेना 16, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 13. 263 कल सध्याच्या घडीला समोर येत आहेत, आणि त्याच्यापैकी 101 कल म्हणजे 100हून अधिक ठिकाणी जी आहे ती आता भाजप आघाडी घेताना दिसते. धाराशिवमध्ये वंचितच्या उमेदवार या जिंकलेल्या आहेत, तर माढा मानेगाव गटात तानाजी सावंत यांचे पुतणे जिंकलेत. सातारामध्ये 65 पैकी 18 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत मुसंडी मारली, 18 जागी आघाडी. तर सोलापुरातनं मात्र मोहिते पाटील यांना धक्का बसतोय, कारण गुरसाळे गणातनं अर्जुन सिंह मोहिते पाटील पराभूत झाले. आणि मोहिते पाटलांना एकीकडे सोलापुरात धक्का बसत असला तरी सुद्धा विकास गोगावले, भरत गोगावलेंचे पुत्र हे रायगडमधनं विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. जिल्हा परिषद गणातनं ते जवळपास 2420 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश महाडिक हे निवडणूक लढवतात, पण निलेश महाडिक हे भरपूर पिछाडीवर आहेत. जवळपास 2500 मतांची आघाडी ही विकास गोगावले यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण लातूर जिल्हा परिषदेचा जर का विचार केला तर भाजपनं एका जागी आतापर्यंत विजय मिळवलेला आहे. धाराशिवमध्ये सुवर्णा पाटील या शिवसेनेच्या आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत. माडखोलमधनं मात्र 3ही अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवलाय. आणि पुणे जिल्हा परिषदेची काय स्थिती, अर्थातच राष्ट्रवादी भाजप दोघांचा होल्ड आहे पुणे जिल्ह्यावरती. भाजपनं 12 जागी आघाडी घेतली आहे. शिंदेच्या शिवसेनेची आघाडी 2 जागांची आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी ही 18 जागांची आहे. काँग्रेसनं खातंही उघडलेलं नाहीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागे आघाडीवरती आहे. तर इतरांना सुद्धा अजून तरी चमकदार कामगिरी पुणे जिल्हा परिषदेमध्ये करता आलेली नाहीये.
त्यामुळे आतापर्यंत जवळपास 250 पेक्षा अधिक हो. जागांचे कल आपल्या हाती आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे, ज्यापैकी 101 जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष कलांच्या बाबतीत ठरतोय. भाजपने एक प्रकारे शतक पार केलेलं आहे कलांच्या बाबतीत. त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि शिंदेची आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. त्यामुळे अश्विन हे म्हणावं लागेल की महायुती स्ट्रॉंग दिसते जिल्हा परिषद निकालांच्या बाबतीत किंवा कलांच्या बाबतीत. सध्या तरी पुण्यात निर्णय खूप मोठा फरक आहे आणि कारण 100 पार भाजप, त्यानंतर दोन्ही त्यांचे जे सत्तेतले म्हणजे राज्यातल्या सत्तेतले मित्रपक्ष आहेत ते जवळपास अर्धशतकाच्या दिशेने किंवा पुढे. त्यामुळे सध्याच्या घडीला महायुती पुढे जाताना दिसते आणि काही ठिकाणी मात्र इंटरेस्टिंग गणित आहेत. जसं आपण म्हणतोय की खास करून कोकणातला जर विचार केला तर रायगडमध्ये थोडंसं वेगळं चित्र